19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्यज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग्य साधन, ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा. जपितपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयांची पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थेची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती महिमाशीची ऐकुनी. सन्मुख पाहुनी तयांना आज्ञाचक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळजन, असो झालिया काही वेळ समाधी उतरवणे तत्काळ नरसिंह सरस्वती धाविले. स्वामी पदांभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्योदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करती स्तुती, धन्य हे येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतोनी येती, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बौद्धधर्म कृत्य केली, दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी वाचले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाली बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार यशी ते पाळोनी, ती असी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहज सूर भवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वतीची स्वामी असुनी विपरीत केवी करतील, पर्यंतरीची खून येती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासेही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहली. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यासी प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रजी अमलांत अनिवार्य होऊन बंड केली त्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्डक दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्डक हाती देतील. जाऊनी बेसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोही मानसी. लगबगे उठले स्वारी, सत्वर आली बाहेरी, तर वडाची झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्डक करी. परितो अभिमान पुरुषे खड्डक घेऊन तेसीचे आला परत स्वस्थानाचा, झेंडा उभारले बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थेचे. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहिले अक्कलकोटात राजश्रित सरदार. मायापाश तोडणी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टयसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करिता विनविनी मरण माझे चुकावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतसी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिले तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वा करीत स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलीवरी. जन पाहून आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकिले तात्याचे. ऐशी लीला असंख्य वर्णो जाता वाढील ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समर्थ सदा परिसौत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.